हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू रुपालीज किचन. आज आपण मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी मालवणी पद्धतीने खेकडा रस्सा बघणार आहोत. बघू शकता एकदम खेकडा रस्सा खूप छान आणि झणझणीत झालेला आहे. तर ही रेसिपी बनवणं एकदम सोपं आहे. तर चला तर मग मस्त मालवणी स्टाईलने रेसिपीला सुरुवात करू. इथे मी 6 खेकडे घेतलेले आहेत. ते मी स्वच्छ व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत. त्यामध्ये माती असते त्यामुळे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याचे डेंगे वेगळे केलेले आहेत आणि मधला पार्ट जो असतो तो वेगळा केलाय. आता हे जे खेकड्याचे छोटे-छोटे पाय असतात ते पण मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते आपण बाजूला ठेवू. याचं काय करायचं ते तुम्हाला मी पुढे सांगते. तर इथे मी हे खेकड्यांमध्ये अर्धा चमचा जे आहे ते मीठ घालून घेते आणि व्यवस्थित त्यांना आपण मीठ लावून घेऊ. म्हणजे आपल्या खेकड्यांना व्यवस्थित असं आतमध्येपर्यंत मीठ लागेल. तर असं मीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आणि मीठ लावतेवेळी हलक्या हाताने लावून घ्या, नाहीतर तो हाताला लागू शकतं. आता मीठ व्यवस्थित लावून झालेलं आहे, तर यावर झाकण ठेवू आणि रेस्ट करण्यासाठी अर्ध्या तासासाठी ठेवून देऊ आणि हे पण छोटे पाय आहेत ते बाजूला ठेवून देऊ. तर आता आपण वाटण तयार करून घेऊ. वाटण तयार करण्यासाठी मी इथे छोटा पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये मी 1 वाटी सुकं खोबरं जे असतं ना, त्याचं मी छोटी 1 वाटी घेतलेली आहे खोबरं. तर बघू शकता मी ती खोबऱ्याची वाटी जी आहे ती मी स्लाइसेसमध्ये अशी कापून घेतलेली आहे. तर व्यवस्थित ते स्लाइसेस आहेत ते आपण यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालू आणि लो फ्लेमवर परतून घेऊ. तर आपल्याला गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला हे खोबरं परतून घ्यायचं आहे. आपल्याला हे खोबरं जास्त असं भाजून घ्यायचं नाहीये. थोडंसं असा गोल्डन कलर आला की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. जास्त जर तुम्ही खोबरं भाजलात तर तुमच्या वाटणाला कडू किंवा कडवट असा टेस्ट येऊ शकतो. तर बघू शकता कलर थोडासा लाल झालेला आहे. तर मी हे जे खोबरं आहे ते मी काढून घेते एका प्लेटमध्ये. कारण आपला कलर एवढाच आपल्याला पाहिजे आहे. तर मी हे काढून घेते. तर बघू शकता मी इथे काढून घेतलं. आता सेम पॅनमध्येच एक मोठा कांदा मी उभा स्लाइसेसमध्ये कापून घेतलेला आहे. तर यामध्ये आपण 2 टेबलस्पून जेवढं तेल घालून घेऊ. म्हणजे कांदा जो आहे आपला तो पटकन गोल्डन व्हायला मदत होईल. तर बघू शकता मी इथे 2 टेबलस्पून तेल घातलं आणि आता कांदा आपल्याला गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि हे वाटण आपल्याला लो फ्लेमवरच परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता कांद्याचा कलर लाल झालेला आहे. तर इथे आपण आता 12 ते 15 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी आणि 2 इंच अद्रक छोट्या स्लाइसेसमध्ये मी कापून घेतलंय आणि थोडीशी अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि ती देठासहित घेतलेली आहे म्हणजे आपल्या वाटणाला छान अशी चव येईल. देठासहित वाटणामध्ये कोथिंबीर घातली की मस्त खमंग असा आपल्या वाटणाला चव येते. तर असं मी हे जे वाटण आहे ते मी 5 मिनिटं लो फ्लेमवर परतून घेते. म्हणजे लसूण आणि अद्रक थोडंसं परतलं गेलं पाहिजे. तर बघू शकता 5 मिनिटं असं मी व्यवस्थित परतून घेतलं. आपलं जी कोथिंबीर आहे ती एकदम छोटी झालेली आहे. तर आता इथे मी गॅसचा फ्लेम बंद केला आणि वाटण थंड झाल्यावर आपण वाटून घेऊ. तर इथे मी मिक्सरचं जार घेतलं आणि जे आपले खेकड्यांचे छोटे पाय होते ते मी स्वच्छ धुवून घेतलेले होते. ते मी मिक्सरमध्ये घालते आणि थोडं-थोडं पाणी घालून याची मस्त अशी पेस्ट बनवून घ्यायची. यानेच आपल्या खेकड्याच्या रश्श्याला खूप छान अशी चव येते. तरी मी इथे थोडं-थोडं पाणी घालून मस्त अशी पेस्ट बनवून घेते. बघू शकता मी अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर यामध्ये आता आपल्याला अजून पाणी ॲड करायचं आहे. म्हणजे हा जो छोटे पाय आहेत जे आपण पेस्ट करून घेतले आहेत, हे आपल्याला गाळून घ्यायचे आहेत. तर इथे मी एक छोटंसं बाउल घेतलंय. त्यामध्ये मी गाळणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे जे वाटण आपण बनवून घेतलं खेकड्याच्या पायाचं ते आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये जो कचकच असतो तो सगळा निघून जातो आणि आपल्याला त्यामधला जो रस्सा असतो तो भेटतो आपल्याला. तर बघू शकता मी असं व्यवस्थित असं गाळून घेते आणि जो कचकच असेल तो आपल्याला काढून टाकायचा आहे. तर आता बघू शकता मी व्यवस्थित असं गाळून घेते आणि याने आपल्या रश्श्याला खूप छान अशी चव येते. हा जो कचकच आहे तो आपल्याला बाजूला करून घ्यायचा आहे आणि हा मस्त आपला रस्सा गाळून तयार झालेला आहे. तर इथे मी मिक्सरचं छोटं जार घेतलं. त्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं ते पूर्ण थंड झालेलं आहे. ते आता मिक्सरच्या जारमध्ये घालू आणि त्याची मस्त पेस्ट करून घेऊ. तर इथे सुक्या खोबऱ्याचे स्लाइसेस आहेत त्यामुळे पहिलं आपल्याला सुकं वाटून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला लागेल तसं आपल्याला थोडं-थोडं पाणी घालून त्याची मस्त अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर पहिलं मी सुकं वाटून घेते म्हणजे जे सुक्या खोबऱ्याचे जे स्लाइसेस आहेत ते पटकन वाटून होतात. तर बघू शकता मी थोडं-थोडं पाणी घालून एवढ्या जाडसर असा पेस्ट करून घेतलेली आहे. तर आता आपण खेकड्याचा रस्सा बनवायला सुरुवात करू. तर इथे मी एक पॅन घेतलाय त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये मी छोटा कांदा बारीक एकदम चॉप करून घेतलेला आहे तो घातला. तो कांदा लो फ्लेमवर आपल्याला मस्त असा लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे.
तर बघू शकता कांदा मी असं व्यवस्थित परतून घेते लो फ्लेमवर. कांदा व्यवस्थित भाजला गेला की आपल्या जे फोडणीला खूप छान चव येते, म्हणून आपल्याला मस्त गोल्डन होईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. तर आता हा कांद्याला बघू शकता कलर आलेला आहे गोल्डन. तर इथे मी मसाले ॲड करते. तर मस्त गच्च भरून मी अशी 1.5 चमचा मालवणी मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे. अर्धा चमचा मी हळद पावडर घेतलेली आहे. तर असं आपण हे तेलावर हे जे मसाले आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तेलावर मसाले व्यवस्थित असे परतले गेले की आपल्या जे खेकड्याचा रस्सा आहे किंवा अजून कोणता जर रस्सा बनवत असाल त्याला मस्त छान तरी सुटते. तर बघू शकता मसाले आपले मस्त परतून झालेले आहेत. तर यामध्ये आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते यामध्ये सर्व घालून घेऊ. त्याचे मी वाटण आहे ते मी अशा प्रकारे मी सर्व घालून घेते. तर बघू शकता आपल्या वाटणाला मस्त असा हिरवा कलर आहे. तर आता हे जे वाटण आहे ते मसाल्यांमध्ये मस्त परतून घेऊ, म्हणजे आपल्या मसाल्यांमध्ये एकजीव झालं पाहिजे. आणि गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि लो फ्लेमवरच असं आपल्याला एकदम तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. म्हणजे त्यामध्ये जे पाण्याचं मॉइश्चर असतं ते पूर्णपणे निघून गेलं पाहिजे. आणि जेवढं तुम्ही वाटण भाजून घ्याल किंवा परतून घ्याल तेलावर तेवढंच तुमच्या रश्श्याला छान अशी चव येईल आणि मस्त खमंग तुमचा रस्सा बनून तयार होईल. तर बघू शकता वाटण आपलं छान असं परतून झालेलं आहे आणि एक त्यातलं पाणी जे आहे ते एकदम सुकलेलं आहे आणि तेल सुटायला लागलेलं आहे. आता इथे मी मिक्सरच्या जारमधलं थोडंसं पाणी घातलेलं आहे. तर बघू शकता हे पाणी घातलं आणि जे आपण खेकड्याच्या पायाचं पाणी बनवून घेतलेलं होतं पेस्ट करून ते घातलं. तर ही आणि अर्धा ग्लास मी पाणी इथे साधं पाणी ॲड केलेलं आहे. तर आता हे पहिलं आपण मिक्स करून घेऊ वाटणामध्ये पाणी आणि यानंतर आपल्याला जेवढं कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे पाण्याची, ग्रेव्ही जेवढी पातळ किंवा जाड पाहिजे त्याप्रमाणे कमी जास्त करू. तर इथे मी 1 ग्लास जास्त घातलं पाणी. इथे तुम्ही पाण्याची कन्सिस्टन्सी तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. तर मी इथे खेकड्याचा रस्सा बनवते आहे म्हणून मी थोडं पातळ ठेवलेलं आहे, कारण ते थंड झाल्यावर अजून थोडं जाड होतं. तर इथे मी स्वादानुसार माझ्या मीठ घालते मी. तर 1 चमचा मी इथे मीठ घातलेलं आहे. मीठ तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता, कारण खेकड्यामध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे. त्या हिशोबाने तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता. तर हे मी मिक्स करून घेतलं आणि हाय फ्लेमवर एक बॉईल काढून घेतला. तर बघू शकता आपल्या ग्रेव्हीला एक बॉईल आलेला आहे. तर असं आता मी गॅसचा फ्लेम लो करते आणि लो फ्लेमवर 5 मिनिटं ठेवून देते. आता 5 मिनिटं झालेले आहेत. तर आता यामध्ये आपण खेकडे घालून घेऊ. जे खेकड्यांना मीठ लावून घेतलेलं होतं ते खेकडे सर्व आपण यामध्ये घालून घेऊ. तर बघू शकता मी असे सर्व खेकडे घालून घेतले आणि आता चमच्याने व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ खेकडे. बघू शकता खेकडे घातल्यावर खेकड्यांना मस्त लाल कलर आलेला आहे. तर आता यामध्ये आपण 4 कोकम घालून घेऊ, म्हणजे कोकम घातल्याने मस्त खेकड्याच्या रश्श्याला अजून छान खमंग चव येते. असं मी कोकम घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता लो फ्लेमवर हे 10 मिनिटं असं बॉईल करायला ठेवून देऊ. तर बघू शकता असं मी लो फ्लेमवर असं मिक्स करून घेतलं आणि बॉईल करायला ठेवून दिलं. तर जसं-जसं बॉईल होतं तसं-तसं छान असे आपले खेकडे शिजतायत आणि मस्त अशी तरी सुटायला लागलेली आहे. तर बघू शकता एक 10 मिनिटानंतर छान असे आपले खेकडे बनून तयार झालेले आहेत आणि रंग पण बघू शकता आणि छान अशी तरी पण सुटलेली आहे. तर असे छान असे आपले झणझणीत असे खेकड्याचा रस्सा बनून तयार झालेला आहे. तर बघू शकता खेकडे आतपर्यंत पूर्णपणे शिजलेले आहेत. तर आता हे व्यवस्थित मी असे एकदा परतून घेते आणि मिक्स करते. ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी सुद्धा बघू शकता आता थोडी जाडसर झालेली आहे. तर असे एक-एक खेकडा पूर्णपणे शिजून तयार झालेला आहे आणि मस्त झणझणीत आणि चमचमीत असा खेकड्याचा रस्सा बनून तयार झाला. तर आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ. तर बघू शकता मी इथे थोडीशी 1 वाटी जेवढी मी कोथिंबीर बारीक चिरली आणि यामध्ये घालून घेतली. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ कोथिंबीर आणि गॅसचा फ्लेम आता मी बंद करते, म्हणजे आपला झणझणीत असा खेकडा रस्सा बनून तयार झाला. ही रेसिपी मालवणी पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि तुम्हाला नक्की आवडेल. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटू आपण मस्त नवीन रेसिपीसोबत. थँक यू फॉर वॉचिंग.